मिडासोम, हा सांग ना, अक्लोरोराज, परफेक्ट सेक्रेटरी, ऑरेंज केमिस्ट, करू बिल्डर्स, साई ऑटोमोबाईल्स, ब्राईट ट्रान्सपोर्ट्स, रोड लाईन्स, वैशाली वाईन्स, ट्विन, जयराम ढोके, कीर्ती वाईन्स याची आम्हाला स्पॉन्सरशिप लाभले, त्या स्पॉन्सरशिपचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. आई रिक्वेस्ट बोथ द टीम्स 12 प्लेयर दोनों टीमों का प्लीज. आणि या स्पर्धेसाठी मेन इथले नगरसेवक व स्थायी समिती सभापती अमर पाटील कॉर्पोरेशन यांचंही सहकार्य लाभले. बघूया मात्र आता मन्नी तुषारचा सामना करेल. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच असेल या स्पर्धेचा अंतिम सामना. अभी नहीं तो अगले साल. तुषार शर्मा, बुम बुम मन्नी तसंच आम्ही साठी. हा चेंडू तटकने फटका फसलाय आणि बाद. पहिलाच फलंदाज बाद होतोय. डीजे तो खेळाडू आकाश शिंदे. एका षटकात 11 धावा पाहिजे होत्या. 11 धावा मात्र न करता त्यांनी गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजयी करून दिला. तोच तो आकाश शिंदे. आणि त्याच तोडीचा बोलला जातोय तो फलंदाज नॉन स्ट्राइकला आहे तो उदय बागल. अपनी पहली बॉल पे पहला विकेट लेते हुए तुषार शर्मा और मन्नी बुम बुम अपनी अगली बॉल लेके मन्नी सामना करेंगे आकाश. फुल लेंथ बॉल और ये अपील अंपायर का इशारा. बॉल मिसिंग लेग बाइक के इशारे से आता हुआ पहला रन टीम के लिए. चला मात्र आता जाऊया. चला मात्र आता मात्र दुसरा चेंडूवर मात्र धावसंख्या आपलं खातं उघडते. संघाचं खातं उघडतं सिल्वर क्लासिकचा. आता मात्र ज्या पद्धतीने ज्याच्यावर भरोसा तो फलंदाज तुषार शर्मा तसाच तो उदय बागल एका हाताने किल्ला लढवतो. स्पर्धेला विजयाची कामगिरी करून देणारा हाच फलंदाज तो तुषार बागल. सॉरी हा तो आपला उदय बागल. आता मात्र चेंडू तटवलाय आणि अडवलाय. सन्नीने चेंडू सुरेख अडवले. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या आणि 2 धावेने आपलं खातं उघडतोय. बागल उदय बागल मात्र नक्कीच आपला कामगिरी करतो. खेळ आपला उंचावतोय. या स्पर्धेतला पुढचा चेंडू आता मात्र कट करण्याच्या प्रयत्नात यशस्वी तर झालाय परंतु सरळ यष्टीरक्षकाच्या हाताकरता स्लिपला असलेला दिलीप चेंडू अडवतोय आणि धाव मात्र रोखलेली. धावा दरम्यान तुषार शर्मा बुम बुम मनी. बुम बुम म्हणजे फटकेबाजीसाठी मनी परंतु गोलंदाजीचा हाय स्पीड बोलला जातोय तो तुषार. हा सुरेख चेंडू यॉर्क पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला. तजेंदर चेंडू अडवतोय मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होतोय ती 4. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या ती सिल्वर क्लासिकची. आकाशसाठी तुषार शर्माचा पुढचा चेंडू हुकमी गोलंदाज बोलला जातो आणि क्लीन बोल्ड. डीजे चला षटक संपतोय आणि माझा जागा भरून काढतोय तो विकी. तर नक्कीच धन्यवाद. आपण पहिला तर पाटील काका या अगोदर आपण आवाज ऐकत होता. स्पर्धा आपण अनुभवतोय
रोडपाली रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आयोजित RRW स्पोर्ट्स मीट्स 2014 6व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप मेहनत मात्र घेतली गेली आहे. या कोर कमिटी मेंबर्सनं सन्माननीय श्री गिरीजी जोशी सर असतील जे चेअरमॅन आहेत मित्रांनो RRW चे, तदनंतर दीपकजी कस्तुरी साहेब सेक्रेटरी असतील RRW, तदनंतर अमोलजी कुलकर्णी साहेब चेअरमॅन RRSA, कन्हैया शिंदे सेक्रेटरी RRSA, त्याचबरोबर त्यांना साथ मात्र मिळते आहे संदेश चव्हाण साहेब, धर्मेंद्र, सन्माननीय श्री अविनाश गेहलोत आणि शशांक औंदेकर. खूप मेहनत या मात्र संपूर्ण टीमने घेतली गेली सातत्याने. गेल्या 1 महिन्यापासून आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रिपरेशन मात्र सुरू होतं. स्पर्धा आपण पाहिली तर सेक्टर वाईज आहे आणि बिल्डिंग वाईज आहे, त्यामुळे अगदी खेळाडूंची पडताळणी करण्यापासून प्रत्येक संघामध्ये आपण पाहिलं तर 24 संघ गेले. त्या प्रत्येक 24 संघांमध्ये आपण जवळपास विचार केलात तर मित्रांनो 15चा स्क्वॉड मात्र बनवण्यात आला होता. आणि अशा स्क्वॉडमध्ये खेळत असताना जवळपास 300हून जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये गेले आणि प्रत्येकाची पडताळणी प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन मात्र या कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचप्रकारे आपण पाहिलं तर कोणतीही स्पर्धा असू द्या, तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं. ज्यापैकी धनाची बाजू आमच्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स आपण पाहिलं तर काही हेल्थकेअर स्पॉन्सर्स आहेत, काही आपण पाहिलं तर खूप विविध प्रकारचे स्पॉन्सर या स्पर्धेला लाभलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला खऱ्या अर्थानं नाव घ्यावं लागेल ते अपोलो हॉस्पिटलचं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य खऱ्या अर्थानं सातत्याने 3 दिवस ॲम्ब्युलन्स सेवा पुरवली गेली. त्याच दरम्यान कोणाला काही इजा होऊ नये म्हणून संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं तर नर्स सेवा देखील या स्पर्धेमध्ये मात्र आम्हाला त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली आहे. त्यानंतर या विभागाचे कॉर्पोरेटर सन्माननीय श्री अमरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील देणगी स्वरूपाचं खूप सुंदर सहकार्य मात्र या स्पर्धेला लाभलं आहे. त्याचबरोबर फास्ट अँड टाईम लॉजिस्टिक्स असतील, सिमिरा डायग्नॉस्टिक्सबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी देखील आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक फ्री कॅम्प मात्र ठेवला. तुम्ही मोफत शुगर आणि ब्लड प्रेशर मात्र चेक करू शकता. आज जर मार्केट भाव पाहिलात तर तुमचे 400-500 रुपये सहज खर्च होऊ शकतात, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून सिमिरा डायग्नॉस्टिकने जे सहकार्य केलंय की मोफत जर कोणाला त्यांचं शुगर आणि BP चेक करत असेल तर तुम्ही त्या गोष्टी मात्र चेक करू शकतात. त्याचबरोबर महेश्वरी समाज यांनी देखील खूप मोठं सहकार्य संपूर्ण स्पर्धेला ठेवलं. तसंच फॅशन जंगल राकेशभाईंनी सहकार्य केलं. द रेस्टॉरंट्स यांनी देखील आम्हाला खूप मदत मात्र या स्पर्धेदरम्यान केली आहे. तर नक्कीच द रेस्टॉरंटचे सन्माननीय श्री रोहितभाई असतील त्यांचा देखील आभार मात्र मी व्यक्त करतो. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बॉल जातोय सीमा पार, रन्स मिळतात 4 चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच हृदयम यांनी देखील मात्र खूप मोठं सहकार्य संपूर्ण स्पर्धेला केलं. त्याचबरोबर जाबाज सिक्युरिटी यांचं सहकार्य राहिलंय. लाईफ अँड लेगसी एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. त्याचबरोबर बेस्ट पेस्ट सर्व्हिसेस, डेली नीड्स, अलुरच, मिडासोम्स, परफेक्ट सिक्युरिटीज, ऑरेंज केमिस्ट, कारो बिल्डर्स, साई ऑटोमोबाईल्स, ब्राईट रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड, प्रेमजी यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर ट्वेंट कंपनीज यांचा देखील आभार व्यक्त करूया. वैशाली वाईन्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच सुंदर एक धाव. एका धावेच्या बरोबरीने टीमच्या टोटलमध्ये पडते. बरं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 12 धावा धावफलकावर. 12 धावा, 12 रन्स. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिलीप आहे. ही मॅच आपण पाहिलं तर जवळपास 5 षटकांची असेल. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. लहान मुलांना विनंती आहे व्यासपीठाजवळ थोडासा आवाज कमी ठेवायचा आहे मित्रांनो. तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर जवळपास पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या आपण पाहू शकता की 2 गडी बाद 12 धावा धावफलकावरती. चेंडू इतपत धावा जमवण्यामध्ये यश जरूर प्राप्त केलं आहे. सिल्वर क्लासिक संघ खूप खडतर प्रवास राहिलाय. एकही मॅच मित्रांनो अगोदर जिंकले नाहीत. प्रत्येक मॅच लास्ट बॉलला जिंकलेत आणि इथे आपण पाहिलं तर ही मॅच जिंकायची असेल तर प्रयत्न करावे लागतील.
उदयला आपण पाहिलं तर मोठे फटके या मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील. चला मैदानाकडे बोलूया. दरम्यान हा मात्र दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 12. 2 गडी बाद 12 अशी धाव संख्या. तुषार शर्मा सांघिक कोट्यातील तिसऱ्याने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. दुसऱ्या षटकातील मात्र पहिला चेंडू टाकेल तो समोर येतो फलंदाज शुभम साठी. हा सुरेख चेंडू आपला क्रिकेटचा क्लास दाखवलाय, परंतु प्रथमेश चेंडू खाली आणि एक धाव सहजरित्या मिळतोय. एका धावेने संघाची धाव संख्या मात्र सावध सुरुवातीनंतरही धाव संख्या होतोय ती 13. तुषार शर्मा आणि उदय बागल असा असेल सामना रंगेल. बघूया तुषार उदयसाठी हा लोअर फुलटॉस पद्धतीचा लॉफ्ट केलाय चेंडू. कलात्मक चेंडू होता, त्याच्यात बोलले उदयला मात्र चेंडू समजला, परंतु लॉफ केला आणि निर्धाव चेंडू काढतोय तो तुषार. आपल्या मनगटात जोर आहे, मनगटाच्या जोरावर तुषार शर्मा सहजरित्या आपल्या फलंदाजांना भिरकावण्याचा प्रयत्न करून देत नाही तो तुषार शर्मा. तुषार शर्मा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंचांकडनं दाद मागतायत वाईटची, परंतु पंच आपल्या निर्णयाशी ठाम आणि हा निर्धाव चेंडू काढतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 13. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतोय तो उदय आणि निर्धाव चेंडू काढतो. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू काढतोय तो तुषार. धावसंख्येला मात्र आता 2 चेंडूत उदय काय करतोय ते बघायचे. धावा जमवायला लागतील, करता धावा जमल्या तरच आपण संघासाठी टीम वर्क करू शकतो. उदय हा एक महत्वाचा फलंदाज बोलला जातो तो उदय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू झेल होतोय का बघायचा, पण आवाक्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार डीजे. चला 6 धावेनी का होईना 6 धावा मिळत आहे. 6 धावेनी धाव संख्या होतोय ती 19. 19 लॉस बाय 2 विकेट्स बाय तुषारचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस क्लास दाखवलाय. लॉंगॉनच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, मात्र एकच धाव मिळतोय. एका धावेने संघाची धाव संख्या होतोय तो 20. 2 चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 20. डीजे. एक महत्वपूर्ण खेळाडू ज्यांनी स्पर्धेत अर्धशतक लगावला तो संदीप डुबे. धाव संख्या आहे ती 20. 20 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 20. आता मात्र प्रथमेश सांघिक कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो उदयसाठी. मोठा असा रनअप. आता आपटा येतोय चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण केला जातोय. अमोल क्षेत्ररक्षण करतोय, मिस पोहतोय, मात्र तजेंद्र अडवला जातोय. तजेंद्र अडवतोय, मात्र एकाच धावेवर समाधान मानलं. एका धावेने संघाची धाव संख्या होतोय ती 21. अशी सावध सुरुवात बोलायला लागेल. जोपर्यंत उदय जोपर्यंत नक्कीच पिचवर आहे तर नक्कीच काही करू शकतो. खेळपट्टीवर मजबूत इरादेने असतो तो उदय. दरम्यान पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू. कलात्मक दिशा दाखवली. चौकाराची मोहर लागलेली. चौकाराच्या दिशेने जातो हा बनकानी चौकार. चार धावेने धाव संख्या होती ती 21. 21 सॉरी 25. 25
पुन्हा एकदा शुभमसाठी हा चेंडू पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू काढतोय, कमबॅक केला जातोय तो. प्रथमेश धाव संख्या आहे ती 25. चौथं षटक प्रगतीपथावर, चौथ्या षटकातले 3 चेंडू, 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू धावा किती जमवतोय? उदय स्ट्राईक घेतोय की शुभम? दरम्यान प्रथमेशचा पुढचा चेंडू, हा सुरेख चेंडू. पंचांकडनं दाद मागताय, पंचा उंगली आपली आकाशाकडे उचलतायत आणि बाद. तर धन्यवाद. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज बाद करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अक्षय गेलाय. इथून आपण पाहिलं तर एक मेगा फायनलची मॅच, प्रेक्षकांना एक रंगतदार मॅच पाहिजे आहे. मनीष शर्मा मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला आणि मनीषच्या येण्याने टीम आपण पाहिली तर थोडीशी मजबूत स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकं मनीने समाप्त केलेत. पुढचा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. या षटकातले चेंडू झालेत पाटील काका, आपण पाहिलं तर 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उदय स्ट्रायकिंग एंडला. उदय मात्र दुविधा मनस्थितीमध्ये, एक धाव घेऊन पुढच्या पूर्ण ओव्हरसाठी स्ट्राईकवरती थांबणार की या चेंडूवरती मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करणार. पाहूया काय घडतं या मॅचमध्ये इथून पुढच्या बॉलवरती येणाऱ्या कालावधीमध्ये. नेक्स्ट बॉल गोलंदाज आपण पाहिलं तर प्रथमेश. चला फलंदाज बाद होतोय तो. नाही धाव बाद, रनआउट. फलंदाज धाव बाद होतोय, रनआउटच्या रूपाने धाव बाद होतोय तो फलंदाज अक्षय. आणि तिसरा हादरा बसतोय तो सिल्वर क्लासिकला.
मॅच कडे उदय सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संघ कुठेतरी अडचणीत येतोय, कारण ज्या पद्धतीचा भरवशाचा फलंदाज 29 अशी धावसंख्या, शेष 4 चेंडू शिल्लक आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अधिराज. बघू अधिराजला आता मध्ये उदयची जागा भरून काढण्यासाठी चौकार षटकार मारायला लागते. उदय याच्या पारीचा अंत होतोय. उदयने धावा जमवल्या त्या. दरम्यान हा पुन्हा एकदा अधिराज साठी सुवर्ण संधी. षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक कन्हैया शिंदे तर्फे. आणि संदेश चव्हाण तर्फे 2000 रुपयाचं पारितोषिक. ते उदयसाठी लावायला पाहिजे, परंतु यांच्यासाठी आता बघूया. आता चौकार तर नक्कीच लागणार का बघायचंय, परंतु तसं नाहीये. दिलीप चेंडू खाली अडवतोय, मात्र एक धाव सहजरित्या मिळतो. एका धावेने संघाची धावसंख्या होतोय ती 30. शेट चेंडू 28 चेंडूत मात्र 30 धावा जमल्यात. संत सुरुवात, संत धावगती अशी मानावी लागेल ती सिल्वर क्लासिकची. पहिल्यांदा का होईना अंतिम सामने गाठले ते सिल्वर क्लासिकनं. BG1 मात्र 4 वेळा अंतिम सामने गाठले, त्या 4 वेळा ते विजेते ठरतील का ते बघायचंय. हा चेंडू आता मात्र तटवण्याचा प्रयत्न यशस्वी तर झालाय आणि एक धाव मिळतोय. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आणि 1 नि वाढ होतोय. धावसंख्या होतोय ती 31. शेवटचा चेंडू बघूया, या चेंडूवर धावा होतील 37 का 35 हेच बघायचं आपल्याला. 37 का 35. प्रतिष्ठापनाला लागलेली अमोल गायकवाडची आणि अधिराजची. बघूया पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय का बघायचा आणि फलंदाज बाद होता होता वाचला आणि पूर्वार्ध संपतोय. 32 धावा जमवल्यात. 33 धावांचं आव्हान विजयासाठी BG1 साठी. चला महिलांचा अंतिम सामना याच मैदानावर होईल. महिलांचा अंतिम सामना याच मैदानावर होईल. कुणीही बाउंड्री लाईनच्या आतमध्येच राहायचं, पुढे जायचं नाही, चेअर घेऊन जायचं नाहीये. सर्वांनी इथेच बसून बघायचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो.
हेलो। तो इस मैच के बाद लेडीज का फाइनल मैच भी इसी ग्राउंड पे होगा, बट सभी से रिक्वेस्ट है कि बाउंड्री लाइन के बाहर अंदर कोई नहीं जाएगा, सब यहाँ ही बैठ के वो मैच का भी आनंद उठाएंगे। और ये अगर कोई अंदर रहेगा तो मैच स्टार्ट हम नहीं करेंगे। आणि विनंती असेल BG2 BG1 आपला डगआउट स्टेजच्या समोर नका ठेवूया प्लीज, थोडासा बाजूला थांबायचं आपण, थोडंसं बाजूला थांबा कारण की काय दिसत नाही ग्राउंड मध्ये काय का चालतंय ते। खाली बसून घ्या तेजेंद्र भाई, प्लीज नीचे बैठ के आप मैच का आनंद उठाइए, कोणी स्टेज समोर उभे राहू नका प्लीज, एक रिक्वेस्ट आहे सर्वांना। तर विजयासाठी आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 33 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनराज आहे, बॉलिंग मार्कवरती धनराजला आपण पाहतोय। 2 दिवसामध्ये चांगली कामगिरी मात्र धनराजने दाखवली या संपूर्ण स्पर्धेदरम्यान। इथे आपण पाहूया मेगा फायनलची मॅच, मनीची विकेट जर का पटकावली तर एक चांगली मॅच इथे मात्र होऊ शकते। तर यावेळेचा पहिला बॉल, इथे मात्र गोलंदाज तयार, आखून टप्प्याचा बॉल आहे, मन्नीने त्याला बिरकन बिरकाव लावलंय, सीमा पार, बिग हिट, षटकार। षटकार मात्र ठोकतोय फलंदाज आपण पाहिलं तर तुषार शर्मा उर्फ मन्नी, बुम बुम मन्नी मित्रांनो, बायकर मॅन। यावेळेस पहिल्याच बॉलवरती आपली ताकद प्रस्थापित करत असताना षटकार मात्र लगावताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय। तर कावडे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे। कावडे कावडी साहेब। तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि बॉल जाईल सीमा पार, बिग हिट, माइट हिट, सुपर हिट, षटकार। तर नतीक षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज तुषार शर्मा उर्फ मन्नी, षटकार हॅट्रिक जर का पूर्ण केली तर समीर पाटील साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि यावेळेस ते हॅट्रिक मात्र पूर्ण होते का? येस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण झालेली आहे। आणि लक्ष्मीकांत मोटवाने साहेबांकडनं देखील आपण पाहिलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, एकूण 2000 रुपयांचा मानकरी मात्र ठरतोय फलंदाज तर आता मात्र हॅट्रिक षटकाराची मारली त्याची 2000, पुन्हा एकदा षटकारच्या दिशेने जातोय, हा बॅक टू बॅक 4था षटकार। नाव काय पूर्ण? तर यावेळेस सलग 4 षटकार मात्र तुषार शर्मा मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय। कावडीसाठी कावड़ी का कोई पर्सन रहेगा तो, कावड़ी का कोई आदमी रहेगा तो आप अतिथि कक्ष में, समालोचन कक्ष में आइए, स्टेज पे स्टेज पे आ जाइए। कावड़ी का कोई आदमी रहेगा तो स्टेज पे आ जाइए। इधर रखो, बाद में इधर का भी वाईफाई है ना, संकेत तू जवळ ठेव,
लास्ट लाईनचं दे. तू कोणाचा मुलगा? मी कोणाचा मुलगा नाही, मी ब्रॉडकास्टिंग वाला किती वाला. हा ठीक आहे. जल्दी आ जाए, कावड़ी का कोई आदमी रहेगा तो जल्दी आ जाइए. तर या मॅच नंतर आतमध्ये कोणीच जायचं नाहीये, कारण की आपण पाहिलं तर यानंतर वुमेन्सची फायनल होईल, परंतु आतमध्ये कोणीच जायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती असेल केवळ दोन्ही टीम्स मात्र आतमध्ये जातील. तर इथे मात्र शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती आहे. दीपक सर, चला, कोण कावडीचा माणूस असेल तर स्टेजवर यायचंय. ओके ओके. तो इस मुकाबले के बाद अंदर कोई नहीं जाएगा. वुमेन्स का फाइनल होने वाला है. इसी मैदान ग्राउंड पे वुमेन्स का फाइनल होगा, तो अंदर कोई नहीं जाएगा. बस दो टीम्स जो फाइनलिस्ट टीम्स है वो अंदर फाइनल खेलेगी और हम सब बाहर से उन्हें चीयर अप करेंगे. और यस, एक बार सभी दर्शकों से फिर से रिक्वेस्ट है कि वुमेन्स का फाइनल इस मैच के बाद तुरंत होगा, तो आपसे रिक्वेस्ट है आप प्लीज बाउंड्री लाइन के बाहर ही बैठना. आप लोग बाहर से ही मैच एंजॉय करना, अंदर मत आना प्लीज. रिक्वेस्ट है आप सभी से. और 6 रनों की जरूरत है. क्या केदार एखादा छक्का दागकर इस फाइनल को जीतेंगे? फुल टॉस बॉल, मैच फिनिश. फाइनलिस्ट नंबर 6, चैंपियन नंबर 6, BG2 भूमिका डेनिया. BG1 सॉरी, BG1. Congratulations team BG1 भूमिका डेनिया.